तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर मकर कुंडले तळपती श्रवणे मकर कुंडले तळपती श्रावणी भमने विराजी गळती मणी विराजी तुळसी हार गळा कासे पीतांबर आवडे तुळसी हार गळा कासे पीतांबर आवडे निरंतर हेची ध्यान तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर पीतांबर तुळसी हार गळा आवडल रंगार हेची धान आवडल रंगार हेची धान तुळसी हार गळा तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा तुळसी हार गळा तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा विठोबार कुमाई हरे विठोबार कुमाई विठोबार कुमार विठोबार कुमार समर्पिले वाणी
श्री हरिभक्त परायण परमेश्वर काका लाशिनकर त्यांना साथ करतील श्री हरिभक्त परायण माऊली महाराज इंदेवाडीकर। समर्पिली वाणी 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 समर्पिली वाणी
मुक्ती मुक्ता फळी समर्पिली वाणी 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 समर्पिली समर्पिली वाणी 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 पांडुरंग घेती
पूजा होते मुक्ता फळी रस ओविया मंगळे धारा खंडित ओघ चालियला नित्य पूजा होती मुक्ताफळी पूजा होते मुक्ताफळी रस ओविया मंगळे पूर्णा होती जीव तुका होणे ठेला भाव पूजा होती मुक्ताफळी भाव रस होऊया मंगळे विठाला परिणामता सेवेसाठी घेतलेला अभंग जगद्गुरु संत तुकोबारायाचा असून भक्तीचं यथार्थ स्वरूप प्रतिपादन करणारा चार चरणाचा सर्वांच्या काहींच्या पाठांतरातील असा हा अभंग चाललेला ग्रामदैवत संबंधामध्ये भक्ती आचार्य असणारे हनुमंतराया या हनुमंतरायाच्या कलशारोहणाबरोबर मूर्ती स्थापना संबंधामध्ये केलेल्या गावकऱ्यांच्या अमूल्य सहकार्यातून किंबहुना तन मन धनाच्या द्वारा एकत्र येऊन केलेली हनुमंतरायाच्या आवडीची अत्यंत महत्त्वाची भक्ती साधना, त्या साधनेमध्ये सुद्धा माझ्या वाट्याला आलेली ही कीर्तन सेवा वास्तविक पाहता कीर्तन सेवेपेक्षाही उचित असं विचार करून हाजरी साधना, उपस्थित राहण्याची एक साधना माझ्याकडून घडावी करिता आमच्या तरुण मंडळीचा उल्हास, सर्वांचा आग्रह, आमंत्रण, नाहीतरी शिवार आपला नेमक्या वेळेला चक्कर शेताला मारावतं गडी काम केलेला कळत नाही. तसं आमच्या जीवनामध्ये हा मध्यंतरीचा का होईना कीर्तन सेवेचा लाभ आपल्या जीवनामध्ये प्राप्त झाला. म्हणून आपण ज्या दैवतेचा विचार करून हा समारंभ उभा केला ती दैवता ही भक्ती आचार्य दैवता आहे. ती ग्रामदैवता म्हणून मानली जाते. आपल्या जिल्ह्यामध्ये एक असं वैभव आहे महाराज, सांगायचं असेल तर तिथं मूर्ती पूजा मान्य करणारा कोणी नसताना सुद्धा मूर्ती स्थापना मंदिर तिथं आहे हे महत्त्वाचं आहे. लक्षात आलं असेल. ज्या धर्मामध्ये मूर्ती मान्य नाही, मूर्ती पूजा मान्य नाही, त्याही गावामध्ये मारुतीरायाचं मंदिर असं नाही की ते अलौकिक आहे. कोणती वाडी? तिचं नाव डफवाडी. वाजविलं का नाही? परिणामता महाराज जिथे मूर्ती पूजा मान्य नसणारी धर्मवादी लोक राहतात तरी सुद्धा मारुतीचं मंदिर आहे महाराज. हे अलौकिक आहे का नाही? याचाच अर्थ प्रत्येक मानवी ध्येयवानाचं भक्ती हे महत्त्वाचं साधन आहे आणि त्या साधनाचं आराध्य दैवत कोणी असेल तर त्याचं नाव मारुतीराय आहेत महाराज. जगद्गुरु तुकोबारा सुद्धा वर्णन करता शरण शरणजी हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा. योग्य मार्गदर्शक त्याला सुभटा म्हटलंय. अशा हनुमंतरायाला सुद्धा तुकोबारायांनी भक्ती साधना विचारली. तत्वज्ञान नाही, कर्मकांड नाही, कोणती भक्ती वर्णन करा. तुकोबारायांनी मारुतीरायाचं वर्णन केलं, सर्व साधू संतांनी वर्णन केलं, तशी तर भक्ती पाहायसारखी नाही.
तरी तुकोबाराय म्हणतात जाळी येली लंका धन्य धन्य म्हणे तुका. हो आता जाळल्यावर धन्य का विजवल्यावर धन्य? साधं गणित आहे. हो अहो कोणाच्या घराला आपसुका अचानक आग लागली तर विजवावं महाराज. विजवल्यावर म्हणतेल धन्यता. एखादी बिल्डिंग पेटली विजवली पारितोषिक. पण तुकोबाराने मात्र आग लावल्यावर धन्यता म्हणणं अभंग तरी खोटा नाही तर तुकोबारा तरी खोटे. सरळ साधं चिंतन आहे महाराज. हो आणि तरी सुद्धा अशा आग लावणाऱ्याला भक्ती विचारावी का? विठाला काहीतरी अलौकिक आहे महाराज. आणि तरी सुद्धा तुकोबारा म्हणतात काय भक्ती जात्या वाटा. हो त्यांना विचारावं का? हो अडचण करणाऱ्याला वाट विचारावं का? अहो अडचण निवृत्त करणाऱ्याला विचारावर तुकोबाराचा भाव भगवंत तुकोबाराचा भाव हा वेगळ्या अंगाने तपासला पाहिजे. कशाला आग लावली? हो आपला कार्यक्रम वर वर पाहता. हो आपण वरल्या रंगावर वरच्या गुणावर वरच्या व्यवस्थेवरच आपण विचार करतो महाराज. अधिकारावर नाही. विठाला वेदामध्ये तरतूद कायद्यामध्ये तरतूद आहे महाराज. चलता चलता सांगून जातो आपल्याला. प्रसंग असा आहे कोणाला जर आपल्या हातानं दुखापत झाली तर कायद्यानं गुन्हा आहे. दुखापत म्हणायला थोडंफार रक्त व्यवहार झाला तर त्याला कोणती तरी एक कलम लागत असती महाराज. कनेरीची नाही बरं अटक होण्याची. हो गणित लावलं तर महाराज कायद्यामध्ये तरतूद आहे. कुणाला धक्का लागला रक्तभंबाळ झालं मोडतोड झाली अपघात झाला तर कायद्यानं गुन्हा आहे. मग साधारण रक्त निघालं तरी हाफ मर्डरची केस आणि सैन्यानं रक्तभंबाळ 7-8 मेले तरी पारितोषिक. कशात फरक आहे? आणि निर्दळाना दयातेची नाव भूताचे पालन आणि निर्दळाना कंठकाचे आणि निर्दळाना दयातेचे नाव भूताचे पालन आणि निर्दळाना कंठकाचे आणि निर्दळाना दयातेची नाव भूताचे पालन आणि निर्दळन कंठकाचे. चिंतन करा महाराज. हात पाय तोलडे खलास केलं की पारितोषिक. आणि इथं नुसतं खरसाटलं तरी गुन्हा दाखल. तसं तुकोबारायने हनुमंतरायाचं वर्णन केलंय. कोणती भक्ती पाहिली तुकोबारायने? हो जाळलेली लंका धन्य धन्य म्हणे तुका. अहो जाळली ना महाराज. अहो लंका जाळू नये घर जाळू नये काय जाळायचं ते जाळो. जाळणं चांगलं आहे का? म्हणून वेदांत शास्त्रामध्ये वर्णन आहे महाराज हेतूवर फल अपेक्षित आहे. कर्मावर फल अपेक्षित नाही हेतूवर फल अपेक्षित. हेतू काय होता? स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती तीच विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा. स्वामी कासाठी महाराज भगवंताच्या आज्ञेसाठी महाराज लंका जाळली ती भक्ती. विठाला म्हणून आम्ही आमच्या संसारामध्ये आज आपण परमार्थामध्ये सगळे आचार्यच. हो सगळ्या क्षेत्रात आचार्य. पण भक्ती आचार्य कोणाला डिग्री आहे का? नाही ना महाराज. वेदांताचार्य मृदंगाचार्य गायनाचार्य विनोदाचार्य कीर्तनाचार्य. हो आता विनोदाचार्य काय डिग्री आहे का महाराज? फक्त इथं उभं राहून विनोद केले म्हणजे पैसे मिळतात. रिक्षावाले करते बसल्या बसल्या. परिणामतः महाराज आचार्य सगळ्या क्षेत्रामध्ये. आचार्य शब्दाचा अर्थ महाराज कलंकित झाला. वागणं एक आणि बोलणं एक. त्याला आचार्य म्हणत नाहीत महाराज. आचार्य शब्दाची व्याख्या काय महाराज? हो म्हणून तर आमच्या गीतेचा पहिला संदेश आहे
आचरणाला फार मोठी किंमत आहे. तसं आमच्या भक्ती क्षेत्रामध्ये आचार्य कोण? त्यांचं नाव मारुतीराय, त्यांचं नाव हनुमंतराय, त्याचं नाव वायुसूत आहे महाराज. म्हणून गावात दैवत असेल का नसेल, पण भक्ती नसेल तर गाव नसेल. आणि भक्तीची दैवता हेच आमच्या गावाचं खरं अधिष्ठान. विठाला म्हणून भक्ती हे आमचं परमकर्तव्य असल्या कारणाने त्या परमकर्तव्याला आदर्शही तसाच असावा. म्हणून तुकोबारायवा सर्व साधू संत. किंबहुना आमच्या गावामध्ये आराध्य दैवत कोणता असेल तर ते आमची मारुतीराय आहेत महाराज. म्हणून ती भक्ती दैवत आहे, ग्रामदैवत आहे. ते सर्वांना अभिप्रेत आहे, सर्वांना ते प्रिय आहे, सर्व ते बलवान आहे. आता सगळे त्याचे गुणवर्णन करा महाराज. हो, पण कसलंही अडचण येऊ द्या महाराज, हो, तरी मारुतीला शरण जा महाराज. तुका म्हणे संकटासी, तुका म्हणे संकटासी, शरण जावे मारुतीसी, शरण जावे मारुतीसी, शरण जावे मारुतीसी, शरण जावे मारुतीसी. तुका म्हणे संकष्टाशी आणि शरण जावे मारुतीशी. कोणत्या कोणत्या संकष्टाला? भक्तीसाठीच नाही महाराज, संसारात ते लोक वापरतात. काही लोक म्हणत असतात बाबा चोरी करा निघा, तर चोर मारुतीला नारळ फोडून जाते चोरी करायला, कारण त्याच्याकडे यश नावाचा धर्म आहे. हो, आता यशवाडी मारुती आहे ना आपल्या भागात. हो, यशवाडी, वाडीला यश प्रदान केलं त्या मारुतीरायांनी महाराज. म्हणून यश हा धर्म त्यांच्याकडे आहे. अनेक प्रकारची संकट जरी आली तरी मारुतीला शरण जावं. रामप्रभूला संकट आलं तरी सुद्धा मारुतीनं सोडविलं महाराज. इतका धर्मवान आहे तो. जाऊनी पाताळा केली देवीची अवकळा. हो, तरी आमच्या गावात देवी. हो, तरी आमच्या गावात देवी कुठं बसविली म्हणले? पांदीच्या तोंडालाच बसविली. आमच्या तरुण मंडळीला म्हणायलो, नवरात्र आल्या की आमच्या नवीन लेकराच्या अंगात यायले देव कुठे नेऊन मांडायले. भले राजे हो, त्याचा विचार करा बरं. पुण्य करता होय पाप, पुण्य करता होय पाप, पुण्य करता होय पाप, पुण्य करता होय पाप. दुःख पाजून खेचला साप, दुःख पाजून खेचला साप, पुण्य करता होय पाप. आमच्या तरुण मंडळी करता विशेष सांगायलो की आपल्या गावामध्ये एवढी भक्ती देवता उभी असताना अन्य देवतेचं आपण काही चिंतन करावं का न करावं? करावं, पण निदान बिनचूक करावं. मी माझ्या गावातलं पाहतो, बऱ्याच गावात फिरतो. नवरात्रात आम्हाला कीर्तन असतात. आता ती एक चांगली गोष्ट आहे. डेकोरेशन बाकीचे कुठाने करण्यापेक्षा कीर्तनातून प्रबोधन होतं, माणसं व्यसनमुक्त होतात, मनुष्य आहे त्याची जाण त्याला होते, चांगली गोष्ट आहे. पण त्या दैवता कुठे प्रस्थापित कराव्या, कुठं ठेवाव्या, कशी त्याची उपार्जना करावी हे आपण शिकलं पाहिजे महाराज. नाही तर देवी म्हणायची कुठंतरी कान्याकोपऱ्यात मांडायची, जिथं जागा नव्हती तिथं न्या, तिथं नाही जागा इथं न्या. असं कधी करू नका महाराज. दैवता जर रुष्ट झाल्या तर गावाचं भलं होत नसतं, लक्षात ठेवा. तुमची झाली घंटाभर करमणूक पण गावाला छळ होईल. आता कसं झाले सांगा बरं? पेरायला पाऊस नाही, शेंगावर पाऊस आहे का नाही? याचे कारण काय आहेत महाराज? विश्वाची व्यवस्था बिघडत असते महाराज. आणि देवी ही उपासना म्हणजे शक्तीची उपासना आहे. आम्ही शक्तीला जर कुठंतरी नेऊन ठेवलं तर शक्ती ती धर्माच्या अंगाला येणार नाही. म्हणून आमच्या तरुण मंडळीला माझी विनंती आहे की दैवता तुमचा गणपती असो, देवी असो, जे जे काही उपास्य म्हणून तुम्ही दैवता करता त्या उभ्या करताना त्याचं चिंतन करा. हो, कारण त्याच्या अधिकार संबंधामध्ये त्याचं अधिष्ठान असावं. ते कुठं मांडाव्या, कशा दिशा असाव्या, कशा उपासना असाव्या, काय काय आम्ही करावं, तिच्या आडुशाला पत्ते खेळावं का?
विठ्ठले सोडून सांगायलो विठाला म्हणून देव आमचा अंग असावं काडूसा असावा. कीर्तन झाल्यावर सांगा देव आमचा अंग असावं काडूसा असावा. हो देव आडूसा करू नका, देव अंग करा. देव आम्ही आहोत अशी जाण करून घेण्याकरता देव उभं करा, पण देवाचा आडूसा करू नका. कारण आम्ही आमच्या दैवतेचं म्हणून म्हणत असतो. इतर धर्मीयापेक्षा आमच्या हिंदू धर्मामध्ये जेवढी आमच्या दैवतेची विडंबना होते अन्य धर्मात एवढी होऊ देत नाहीत. हे लक्षात ठेवा. इतर धर्मामध्ये जरासा झेंडा खालीवरी झाला तर लोक बाह्या सारून येतात. आमचा झेंडा भगवा सप्ताह झाल्या तुडविला तरी कोणी विचारित नाही. लक्षात ठेवा. आम्ही करताना खेळ चांगला करतो पण त्याचं विसर्जन चांगलं होत नाही, हे दुःख आहे मला. आम्ही गणपतीरायाला बसवतो. गणपती म्हणजे बुद्धीची दैवत आहे. मातृभक्ती कशी करावी गणपतीकडून शिकावं. आणि आमची आई जर वृद्धाश्रमात जात असेल गणपतीची आरती करीत असेल तर त्याला आवडेल का? कुठंतरी समन्वय लावला पाहिजे भक्तीचा. भक्तीचा समन्वय नाही म्हणून आमच्या हिंदू धर्मावर महाराज अनेक संकट येत असतात. म्हणून भक्तीची एक वाक्यता, भक्तीचा आदर्श, भक्ती शास्त्रानुरूप केली पाहिजे. संत महात्म्याच्या वचनाप्रमाणे भक्तीचा आरंभ केला पाहिजे. म्हणून भक्ती करताना बाळशेदार आहे का त्याच्यापेक्षा शुद्ध आहे का याचा विचार करा. किती लोक जमले मला माहित आहे, लय जमले म्हणून निवडून आले नाहीत. उदाहरण सांगतो तुम्हाला. लय जमले काय सभेला माणसं होते काऊन पडलं. तसं महाराज लोक जमले म्हणून मोक्ष मिळाला असं नाही. विठाला आम्हाला भक्ती तुका त्याशी लोटांगणी. म्हणून भक्तीचं यथार्थ स्वरूप शुद्ध असावं आणि शुद्धता जर पाहायची असेल तर भक्तीचा आदर्श निवडावा. म्हणून आपला भक्तीमध्ये हाच घोळ आहे, आदर्शात घोळ आहे महाराज. निवडीत बरोबर आहे. हो आम्ही निवड करताना कोणाची करावी म्हणून याच्या संबंधामध्ये हे कीर्तनरूपी साधना आहे. गेली 7-8 दिवस झाली साधना आपण चालू ठेवली. म्हणून आवडणारं देवाला काय असेल तर भगवंताचं नामचिंतन आहे. म्हणून आमच्या भक्तीला तुकोबारायांनी व्याख्याच केली की महाराज हनुमंतरायाला भक्ती विचारली. म्हणून भक्ती करताना हे तुम्हाला अष्टपैलू सांगितले. कारण का की आम्ही भक्ती करायला निघालो महाराज पण मोकळ्या मोकळ्या वाटण निघत असतो. अनुकूल वाटेचा अंगीकार करून आम्ही भक्ती करत असतो आणि त्याला लोकांनी टाळ्या वाजवल्या की त्याला यथार्थ समजित असतो. टाळ्या वाजवल्या म्हणजे यथार्थ भक्ती होत नाही. त्याला शास्त्र शुद्धता असावी. म्हणून अधिष्ठान त्याच्या संबंधामध्ये असणारे शास्त्र विचार वेदानुमोदित मार्गाने जाऊनच भक्ती करावी, अन्य मार्गाने जाऊ नये. लोक कशालाही चांगलं म्हणतात महाराज. लय मोठे कपडे घातल्यावर चांगलं म्हणतात, काही नाही घातले तरी चांगलं म्हणतात. इतके लोक चांगले आहेत. विठाला तुका म्हणे नको वरपंग देवा आणि घ्यावी माझी सेवा. भाव शुद्ध शुद्ध असावे आणि शुद्धतेचं प्रतीक म्हणजे तुकोबारांनी निवडलेले आमच्या हनुमंतराया. त्यांच्या संबंधामध्ये कीर्तनरूपी साधन, कीर्तन सेवेला निवडलेला अभंग अल्पशा वेळेमध्ये किंबहुना 11 ते कीर्तन पण अनंत अडचणी महाराज. आता मी आल्याच आठवण झाली. कोणते आपण ज्या नगरात कार्यक्रम करतो ते कोणतं नगर आहे? मग आता सीतेचा किती वनवास झाला तेवढा त्या नगरात मी येणाराचा झाला. हो गाडी दुरुस्तीला टाकली 2 दिवस देईच न पठ्या. आज बळ काढून आली तर रस्त्यानं पंक्चर झाली. विषय गाडीत कोणता? माऊली टायर आपण गाडीचे नवे टाकून घेऊ. पण कधी टाकून घेऊ फुटल्यावर कळालं आता टाकलं असं जमत होतं. हो म्हणून तेव्हाच मनात आलं सीतेचा जसा वनवास तसा आमचा आहे थोडाफार वनवास. पण आमची ही सगळी मैफिल महाराज, आमचे सगळे माऊली असो ते सगळे गोपाळ मंडळी महाराज, खरं सांगू का आज इतक्या लवकर आणणारे सुद्धा तेच आहेत. किती क्विक ॲक्शन घेतली बघा ना. भाऊ तुम्ही कुठे आहेत?
आम्ही म्हणलं कोणता धाबा? आता धाबा म्हणू नये पण म्हणलो कीर्तन. हो लोक म्हणायचे महाराज मग धाब्यावर होते का? हो हो धाब्या शब्दाचा अर्थ आम्हाला परिचय द्यायचा होता. बाबा आम्ही इथपर्यंत आमची गाडी पंक्चर झाली, लेकरं होते म्हणून गाडी घेऊन आले आणि तुम्हाला वेळ देता आला. पण माझ्या मागे अजून 2 कार्यक्रम आहेत. प्रसंग असा आहे की 11 ते कीर्तन करावं म्हणलं. आता केकर जवळ काय लिहिलं आमचं गाव नाही, नावं त्याचं जवळ आणि तरी पळापळा नाही चालत महाराज. पण वेळेचं चिंतन आहे म्हणून दुसरा एक आम्हाला कार्यक्रम आहे मंदिरात आपल्या स्वतःच्या दैठण्यात. आणि संध्याकाळी पुन्हा कीर्तन आहे. पुन्हा गाडीचं टायर नवे टाकून आणायचे. आता इतकं रामायण सांगितलं कीर्तन झालं की हो विठाला विठाला असं आयोजन केलेलं आहे. आयोजनामध्ये आमचे सर्वच काही सहभागी आहेत. त्या सहभागामध्ये काही मनामध्ये वेगवेगळ्या कल्पना असतात, पण कुठेतरी आपल्या मनाला आवर घातला पाहिजे. आणि होईल तेवढा तुका म्हणे सत्यकर्मा व्हावे साह्य घातलिया भय नरका जाणे. होईल तेवढा हा कार्यक्रम आयोजन केलं ते अत्यंत महत्त्वाचं अंग आहे. तसं पाहिलं तर आमच्या या गावाला एक वारसा आहे. कोणता वारसा आहे? हो ब्रह्मीभूत रंगनाथ महाराजांच्या विचाराचा वारसा आहे, गुरुजींचा वारसा आहे. आणि गुरुजीचं आमचं हे अतूट नातं आहे, पिढ्याने पिढ्याचं नातं आहे महाराजा ठाकूरबुवा घराण्याचं. गुरुजीचं मूळ गाव आजा पंजाचं गाव पौळ पिंपरी म्हणून गाव आहे बीड जिल्ह्यात. गुरुजी कालांतराने आता व्यापारी घराण्यात जन्माला आल्यामुळे त्यांचे आजोबा पंजोबा कोणीतरी सोनपेठला आले म्हणून गुरुजीचं बरेच दिवस नाव होतं सोनपेठकर गुरुजी. गुरुजी तिथून पुन्हा ठाकूरबुवाच्या वारीला लागले. आणि ठाकूरबुवाची वारी म्हणजे दैठण्याची वारी. दैठण्याला गुरुजी यायचे. गुरुजीला अनुग्रह आमच्या निवृत्तीनाथ महाराज ठाकूरबुवाचा म्हणून आपण पाहावं तिकडं ठाकूरबुवाचा हा परिसर आहे. पुढे गेलो आपण दुधनेच्या काठावर तर वालुरकर घराणं आपला परिसर. इकडे कानसूरकर, इकडं उखळकर, इकडं फळेकर आणि गुरुजी रंगनाथ महाराज परभणीकर. किती प्रेम होतं ठाकूरबुवावर. चलता चलता उदाहरण सांगतो. घडलेला प्रसंग आहे महाराज गुरुजीचा. गुरुजी एकदा आजारी पडले. हरिभक्तपरायण वैकुंठवासी आमचे पिताजी हरिभक्तपरायण वैकुंठवासी बापूसाहेब महाराज ठाकूरबा 2 जण भेटायला गेले. परभणीला गेला असताना गुरुजीचा वटा कशाचा होता महाराज? टाईल्स फरशीचा नव्हता, शेणानं सारवलेला वटा होता महाराज. गुरुजीचं जीवन म्हणजे साधं जीवन. हो आता आमचे घोळं दुसऱ्यानं धरावं लागते जितका घोळ झालाय. हो पण गुरुजीचं धोतर महाराज गुडघे आहेत का असायचं. त्या काळात वर्णन केले लोकांचं सांगायलो. मी डोळ्यानं पाहिलं नाही, ते मला भाग्य मिळालं नाही. प्रसंग असा गुरुजी पोत्यावर झोपले होते महाराज. कळाल्यानंतर 2-3 सेवक होते बाजूला बसलेले साधक. यांनी ओळखलं नाही. म्हणले गुरुजीला भेटायचं आहे आम्हाला. छे म्हणले गडबड करू नका, आवाज करू नका. म्हणले गुरुजीला आत्ता डोळा लागलाय. काय म्हणू लागले ते साधक 2 जण दारात उभे होते. मग आता एवढ्यामध्ये आमचे महाराज म्हणले काय हरकत नाही, म्हणले आम्ही थोडं फिरून येतो. हो फिरून येतो म्हणल्यानंतर ते आवाज गेला गुरुजीच्या कानावर. यांचा संवाद. गुरुजीनं तसंच पांघरून वडीत आणून साष्टांग दंडवत घातलं महाराजाला. शेवटी त्या साधकाला सांगितलं अरे तुला डोकं फिक आहे का म्हणले. गंगा माझ्या अंगणी आली म्हणले आणि तू आडवायला निघाला का म्हणले. एवढं नितांत प्रेम गुरुजीचं ठाकूरबावर होतं महाराज. लक्षात ठेवा. दर महिन्याला गुरुजी दैठण्याला यायचे. आपण गुरुला काही देत नाहीत पण गुरुच्या घरी न खाता महाराज बस्तीराम भाई मारवाडी होते त्यांच्याकडे गुरुजीनं फराळ करायचा. दैठण्याची वारी गुरुजी कधी चुकले नाही. बरेच दिवस गुरुजीचा आज विद्यमान साखरे महाराजांची जी परंपरा आहे त्याच्यावर विद्यमान आज जे आमचे साखरे महाराज आहेत त्यांना बसवणारे गुरुजीच आहेत महाराज. मग चलता चलता वाक्य सांगून जातो. साखरे महाराज त्या गादीवर बसायला तयार नव्हते. कोणी साधक आश्रमात गुरुजी घेऊन गेले. आणि जे विद्यमान आज आमचे साखरे महाराज ते अर्ध्या चड्डीवर शिकायला आलो होतो म्हणले मी गुरुजीकडे. अर्धी चड्डी कळाली. हो एक धोतर होतं म्हणले पाठाला कीर्तनाला मधुकरीला. ते धुवून वाळू घालायचं. आता धुतलेले सापडणं जितके घातलेत आम्ही वाळू महाराज. हो आमच्या गुरुजीच्या घरी असा व्यवस्था म्हटली. आणि त्या गुरुजीने सांगितलं पाय आता या गादीवर पुढं वारस कोणी नाही तू बसलं पाहिजे. महाराज घेऊन गेले गुरुजी.
गुरुजी बसायला आमचे विद्यमान महाराज बसायला तयार नव्हते. तेव्हा मग गुरुजींना राग आला आणि गुरुजीनं काय वाक्य वापरलं, म्हणजे कोणाला भूताला आणून बसव, म्हणजे मी निघालो वापस. तेव्हा गुरुजीनं उपरनं खांद्यावर टाकलं आणि आश्रमातून बाहेर पडले. तेव्हा नाविलाजानं, कारण गुरुदास झाल्यानंतर काय होतंय हे ब्रह्मदेवाला सुद्धा चुकणार नाही महाराज. तेव्हा महाराज आमच्या आश्रमात बसले, गादीवर बसले. आता विद्यमान साखरे महाराज आहेत, ते मला कथा सांगायचे. हे आश्रम सुद्धा तुझाच आहे म्हणले. मला काय म्हणायचे, हे आश्रम बी तुझाच आहे, तुझ्याकरता दारं खुलेच आहेत म्हणले सदा. म्हणलं महाराज तसं काऊन म्हणायले? नाही रे म्हणले, मला गुरुजीनं बसवलंय म्हणून मी बसलो, नाहीतर तुझ्यात आणि माझ्यात काय फरक आहे. ही आमच्या गुरुजीची कला आहे महाराज. मला एकच म्हणायचे की गुरुजीची नाळ असलेलं गाव आहे हे. गुरुजीवर नितांत प्रेम करणारी माणसं तयार झाली आणि गुरुजी म्हणजे महाराष्ट्रातलं तत्वज्ञानातलं एक महत्त्वाचं स्थान आहे महाराज. ज्यांचं वर्णन काशीमध्ये लोकांनी करावं, महाराष्ट्र में बोले रंगनाथ बोल के बच्चा अच्छा है बोले. विचार करा, काशीमध्ये ज्यांचं वर्णन होत आहे ते सामान्य असं मी का? विठाला बरेच दिवस आपला फड गुरुजीने सांभाळला महाराज. बरेच दिवस आपल्या घरामध्ये 2 पिढ्या कीर्तनकार कोणी नव्हता, गुरुजीनं सगळं सांभाळलं. मला एवढंच म्हणायचं की ज्या परंपरेची जगाला गरज आहे ही गुरुजीला कळाली होती. म्हणून मी स्वाभिमानानं सांगतो, परंपरा ही अत्यंत महत्त्वाची महाराज. आणि तुमच्या प्रेमातून ही परंपरा जिवंत, हे लक्षात ठेवा. अजून तुमच्या पैशाला पाहून ही परंपरा जिवंत नाही, तुमच्या प्रेमाला पाहून जिवंत आहे परंपरा. समाजाने प्रेम केलं, समाजाने देवाइतकं महत्त्व दिलं या परंपरेला, म्हणून आज 8वी पिढी उभी आहे तुमच्या पुढं. इतिहास आहे महाराज मराठवाड्यातला आमच्या. म्हणून ठाकूरबुवा घराण्याचा वटवृक्ष तुमच्या प्रेमाने, तुमच्या श्रद्धेने, तुमच्या समर्पणाने जिवंत आहे. अन्य कशानेच राहू शकत नाही. आणि ती परंपरा अंतःकरणात घेऊनच मी आज 30 वर्ष झाले तुमच्यात रमलो. तुमची गरिबी, तुमची श्रीमंती, तुमचं वैभव मला घेणं देणं नाही. तुमचं पाहिलं अंतःकरण, तुमची पाहिली श्रद्धा. म्हणून श्रद्धेनेच एकलव्य झाला अर्जुनापेक्षा मोठा. विठाला असं हे वैभवशाली गाव आहे. आणि या गावामध्ये म्हणून सतत गुरुजीचं चिंतन आमचे हरिभक्तपरायण वैकुंठवासी ओमनवार महाराज यांनी सुद्धा ती परंपरा आपल्यापर्यंत टिकून ठेवली. त्यांचाही तुम्ही आदर केला, त्यांचंही श्रवण आपण केलं. म्हणून इतर गावापेक्षा या गावाकडे काहीतरी वेगळं आहे. विठाला आपल्याला हजर झालो. वेळेचं चिंतन समर्पिली वाणी पांडुरंग घेते बद्धणी. तुकोबाराय म्हणतात, जी भक्तीची यथार्थ ज्ञान आहे, यथार्थ व्यवस्था आहे, ती तुकोबाराने या अभंगाद्वारे प्रगट केली. वास्तविक पाहता आम्ही भगवंताचं नामचिंतन करावं हा आमचा मानवी देहाचा इति कर्तव्य भाग आहे. पण भगवंताचं नामचिंतन करत असताना ते कुठल्या अवस्थेतून करावं, कुठल्या व्यवस्थेतून लिहिलं नाही बरं, कुठल्या अवस्थेतून. काही माणसं असतात म्हणजे काय सांगा, माईकच बरोबर नव्हतं म्हणून मी चालच म्हणली नाही. आता इथं येऊन म्हणली ते ना. हो, काही माणसं अवस्थेला पेक्षा व्यवस्थेला विचारात घेतात. आमच्या भक्ती क्षेत्रामध्ये अवस्थेला किंमत आहे व्यवस्थेपेक्षा. नसावीच असं नाही, पण नाकापरीस मोती जड नसावा. मी म्हणत नाही, जुने लोक म्हणतात ना, नाक बारीक मोती मोठा झाल्यावर काय करी इळभर बाई बाहेरच यायची नाही. व्यवस्था असावी महाराज, पण अवस्थेला छेद देत असेल तर ती व्यवस्था कामाची नाही. आज आमचं भक्ती क्षेत्रामध्ये तेच झालंय. अवस्था वेगळी राहिली, व्यवस्थेतच माणसं गुंगलेत. कीर्तन झाल्यावर त्या सिस्टीमवाल्याला शिव्या नाही चालल्या. माईक तो कीर्तनाला आलता का भक्तीला आलता का माईकसाठी आलता, कोणी असू द्या महाराज. त्याच्यात मी सुद्धा आलो. उद्या माईक बंद पडले मी सुद्धा शिव्या देणार, पण गाडीत बसल्या.
कारण आमच्या माऊलीचं शिकलो ना, ड्रायव्हर लोक गाडीचा काच बंद केल्याशिवाय देते, तोवर देत नाही. त्याला माहिती आहे खाली आल्यावर सगळेच बडविते. परिणामतः महाराज आम्ही व्यवस्थेचा विचार प्रधानत्वाने केला. भक्तीमध्ये शुद्धता पाहिली का? नाही. व्यवस्थेपेक्षा अवस्थेला किंमत आहे, त्याचं नाव परमार्थ आहे. विठाला म्हणून तुकोबारा समन्वयाने बोलून जातात महाराज. ठेविले अनंते तैसेची राहावे. पुढे अवस्था लिहिली महाराज. चित्त्या सोद्यावे समाधान. व्यवस्था आणि अवस्था. आज आमच्या भक्तीमध्ये व्यवस्था घेऊनच चालायला लागलो, म्हणूनच अडचणी येतात. पण अवस्था जर आमची विचारात घेतली तर जिथे असेल तिथे असेल आम्हाला भगवत नामचिंतन करता येतं. गरीब आणि श्रीमंत हा भेदभाव नाही. व्यवस्थेवर आमची भक्ती साधना नाही महाराज, आमच्या अवस्थेवरती अवलंबून आहे. आणि ही जाण आपण घेतली पाहिजे. विठाला विठाला नामचिंतना करता लागणारी अवस्था, भगवंताच्या नामसाधनेला. आम्ही जे भगवंताचं साधन करतो त्या साधना करता आमची अवस्था काय असावी हे तुकोबारा प्रकट करता सर्व साधू संतांनी प्रकट केले. असाल ते कराजे तेरे, असाल ते कराजे तेरे, असाल ते कराजे तेरे, असाल ते कराजे तेरे. नामाच्या चिंतने प्रकट पसारा, असाल ते कराजे तेरे, असाल ते कराजे तेरे. नामाच्या चिंतने प्रकट पसारा, असाल ते कराजे तेरे, असाल ते कराजे तेरे. काय म्हणले? नामाचे चिंतन नामाचे चिंतन प्रगट पसारा. असाल ते करा. हो, जेथे तेथे महाराज म्हणतात आम्ही भगवंताचं नामचिंतन हे आमचं परम साधन सांगितलं. आरंभी आणि शेवटी. आरंभी आवडी आदरे आले नाम. हो, आणि त्या नामभक्तीच्या संबंधामध्ये जर विचार केला किंवा अन्य साधनाच्या संबंधी विचार केला तर त्यासाठी लागणारा अधिकार त्याला आपण अवस्था म्हणतो. त्या अवस्थेच्या द्वारा आम्हाला ती भक्ती साधना मोक्षापर्यंत नेत असते. हे चिंतन करण्यासाठी तुकोबारा बोलून गेले. मग आता आपल्या साधनेमध्ये काय नाही? जप तप अनुष्ठान ध्यान धारणा हे सगळे काही साधन आहेत, ते मोक्ष प्राप्ती करतायत, देव प्राप्ती करतायत, देवाची भेट घेण्या करतायत. पण ती कशी असावी हे मात्र आपण शिकलेलो नाही. म्हणून तर पूजा असताना आता सगळ्या क्षेत्रात बंधन आहेत महाराज. हो, देवाला जायचं तर कसं जायचं, पूजा करायची तर कशी करायची, भजन करायचं तर कसं करायचं. अनेक प्रसंगामध्ये शुद्धता ही पाहिलीच पाहिजे, ती टाळून जमत नाही. घ्या वागून ते संसारात. विठाला म्हणून वागवा वागवी संसारामध्ये, वागवा वागवी विषयामध्ये, परमार्थामध्ये नाही. बरीच माणसं म्हणतात त्याला काय व्हायलंय, त्याला काय व्हायलं नाही. म्हणून उदाहरण देत असतो, बेरा नाही पाहिल्यावर खळं होत नाही, सगळ्याला माहित आहे. त्याला काय व्हायलंय, बेरा कुठं बघत असतात का? आणि बेरा बघायचा रोज आहे का मला? खोली ओली पडे बीजा, वेळेमुळे मी असे हात करायलो पण ते मानिनच मला.
असो महाराज. खोली ओली पडे बीज मग हाती लागे नीज. हो, व्यवहारातला दृष्टांत आहे महाराज. खोली बरोबर आणि ओली, नुसत्या खोलीला आणि कोरड्या खोलीला काय करायचं. हो, तुकोबाराने किती सूत्र वर्णन केले महाराज. खोली ओली पडे बीज आणि मग हाती लागे नीज. पाहिजे ते. मग याला टाळून नीज मिळेल का? नाही. मग आम्ही भक्ती करताना कशी असावी? समर्पण भावाने असावी महाराज. मग आम्ही पूजा करताना असेल, प्रवास तीर्थयात्रा करताना असेल, सगळ्या क्षेत्रात बंधन आहेत आणि त्याचं नाव आजच्या भाषेत सांगू का? पथ्य पाळा. आता कोरोना झाल्यावर काय काय पथ्य सांगितली? तोंडाला मुंगस, मधी पुडी चालूच, तोंडाला मुंगस, मास्क लावा, हात सॅनिटायझर करा, अंतराने राहा, इतकं चिटकून बसू नका. हो, जशी आम्हाला व्यवहारामध्ये पथ्य महाराज, तसं भक्ती क्षेत्रात सुद्धा भगवंताला प्राप्त करण्याकरता पथ्य महाराज. पथ्य नाम विठोबाचे, पथ्य नाम विठोबाचे, पथ्य नाम विठोबाचे, पथ्य नाम विठोबाचे. अनिक वाचन सेवी, अनिक वाचन सेवी, पथ्य नाम विठोबाचे, पथ्य नाम विठोबाचे. अनेक वाचन सेवी, वाचन सेवी, पथ्य नाम विठोबाचे, पथ्य नाम विठोबाचे, नाम विठोबाचे, नाम विठोबाचे. पथ्य नाम विठोबाचे अनेक वाचेन सेवे. अनेक प्रमाण आहेत महाराज. हो, कोणती साधना करताना षडवर्मी हृदयात त्याचा अंत पुरवणी. हो, कोण्याही जीवाचा न घडो, कोण्याही जीवाचा न घडो, कोण्याही जीवाचा न घडो, कोण्याही जीवाचा न घडो. सर्व सर्वेश्वर महाराज म्हणतात पूजा करताना. हो, आता तुम्ही आम्ही पूजा करतोच का नाही? छोटी असेल मोठी असेल, आपापल्या आराध्य दैवताची पूजा करतो. पण पूजा करताना कशी करतो? म्हणजे दही दूध बेलफूल उदबत्ती सुगंध अत्तर, हे वरपंग कार्यक्रम आहे. तुकोबाराने आत हात घातलाय महाराज. कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. कर्म सर्वेश्वर आम्हाला माहित आहे, पण वर्म सर्वेश्वर तुकोबाराय सांगू लागले. म्हणून आम्हाला जी साधना करायची, आम्हाला जी पूजा करायची ती महाराज कशी करायची आहे? समर्पिली वाणी पांडुरंग घेते धनी. समर्पित असावं लागतं. त्या वाणीने अन्य काही, सेवन शब्दामध्ये सगळं आलं. कोणाचं नाव घेत नाही, कोणावर टीका करीत नाही. आमच्या वारकरी संप्रदायामध्ये भगवंताची भक्ती करतात, नामचिंतन करतात, सदा भजन करतात महाराज. पण तोंडात तंबाखू ठेवून करतात, तोंडात बिडी ओढून घेतात. हो, आता आमच्या इकडं आहे व एक गिराईक तसं, खांद्यावर विना घेऊस तो रे तोंडातली पुडी तशीच असते महाराज. खरे का खोटे माऊली? आता दोन्हीकून दोन माऊली आणि दोघाच्या मधात मी आहे. दोघाला खरंच म्हणावं लागेल. हो, खरे महाराज. कीर्तनामध्ये सांगायलो, हौसनं तर विना घेते तर तंबाखूची पुडी तोंडातली टाकीतच नाही. आता कीर्तन सांगून पण सांगायलो, नाहीतरी कीर्तन त्याच्याकरताच असावे महाराज. जयाचे आहिक धड नाही तयाचे परत्र पुसशी काय, मी म्हणले का? हो, अरे जिथं आपलं इथं धड नाही आणि आम्हाला मोक्ष मिळेल का? तू यावर अवलंबून आहे. हो, आम्हाला फाटके कपडे जमतेत महाराज, पण व्यसनी माणूस जमत नाही. कारण आमचं गणित आहे संसारातलं. आमचे महाराज सांगायचे, फाटक्या कपड्याची आणि गरीब मायबापाची लाज वाटू नये. विठाला म्हणून तर प्रथम व्यवस्था कोणती तर आम्ही व्यसनमुक्त असावं. हो, म्हणून तर आम्हाला बंधनं दिलेत का नाही महाराज? कीर्तनात सरासरी आता बाळू सोडून, वाजवणारे सोडून, कीर्तनात धोतर असावं. साधनेचे आमचे पोशाख आहेत. म्हणजे त्यानं काय होतं नसल्यावर एकच होते, हे चिवारी आहे काय की
मग आता तुला कसं वाटतंय? मला कोण चांगलं म्हणा, मी एवढा कीर्तनात मृदंग वाजविला आणि मला लोकांना असं म्हणावं का? मग कपडे बदल, बरोबर तुला चांगलं म्हणते. ऐक ना, साधं गणित उदाहरण सांगायलो. शिवभाऊ घरचा आहे म्हणून सांगायलो. लय लांबचा असं वाजवणारं काठेवाडी ते मी बोललो नसतो, मला काय करायची घेणं देणं. परिणामतः महाराज आम्ही जसा पोशाख, आमची राहणीमान, आमचा सगळं काही व्यवस्था की त्याच्या संबंधी येते महाराज. म्हणजे त्याचा काय संबंध आहे? उत्तर चलता चलता सांगतो. किती निबरघट अंतकरणाचा. मारुतीच्या पारावर गेल्या बिडी वडतंय का? निबरघट म्हणायलो बरं कंसात. काही माणसाला त्याची पथ्य नसती. महाराज मग तुम्हाला कोणती जमती? इथपर्यंत मला घडले म्हणून सांगायलो. मग महाराज कोणत्या पुढ्या आणू? कोणत्याच आणू नको, आणला तर खांदेकरी चाल. हो, असे काही निबरघट्ट माणसं आहेत महाराज. पण पारावर चढल्याबरोबर बिडी का आवडीत नाही सांगा मला? त्याची मनस्थिती सांगते हे देवालय. तसं तुम्ही आम्ही पूजनीय ठरतो महाराज समाजाच्या दृष्टीने. मग आम्ही कसं असावं इथून सुरुवात. पूजा कशी असावी म्हणून तुकोबाराने वर्णन केलंय. बाह्य रंगाने तुझा परमार्थ असेल पण आंतरी जर कोणाबद्दल द्वेष असेल तर ती देवाला पूजा मान्य नाही. म्हणून आम्ही जी साधना करतो, आम्ही जे वाणीच्या द्वारा भगवंताचं नाम उच्चारण करतो त्याला पूजेमध्ये तुकोबारा बसवतात. आणि ती वाणी तुकोबारा आज म्हणून गेले समर्पिली वाणी. त्या वाणीने आता दुसरं काही नाही, अन्य काही नाही बोलण्याची नाही. आता देवाविन काही. या वाणीने दुसरं काही नाही. म्हणून ब्रह्मरस घेई काढा तेने पिडा वारेल. पथ्य नाम विठोबाचे अनेक वाचे नसेवे. अनेक दुसरं या वाणीने काही नाही. याला समर्पण म्हणतात. विडाला नाठव नाठव गेले भावा भाव स्वयंमेव पांडुरंग. रात्रंदिवस तुकोबाराच्या जीवनामध्ये बाकीचा कोणता व्यवहार राहिलाच नव्हता. म्हणून समर्पित वाणी हीच भगवंताची आमंत्रणाची व्यवस्थेची वारी म्हणतात. आणि त्या वाणीचा अंगीकार भगवंत करतात. म्हणून तुकोबारा पूजेच्या प्रसंगातून वर्णन करू लागले. समर्पिले वाणी पांडुरंग घेते धनी. आणि कोणती पूजा होते? अभंगाच्या दुसऱ्या पांडुरंग घेते धनी. मोबदल्यामध्ये पूजा होते मुक्ता फळे. वास्तविक पाहता ही पूजा सर्वोत्कृष्ट पूजा आहे, सर्वश्रेष्ठ पूजा मानली महाराज. हो, आता ही पूजा म्हणजे पूर्ण शुद्ध पूजा आहे. याच्यामध्ये बाकीचा व्यवहार कोणताही नाही. म्हणून तर पूजा होते मुक्ता फळी. हो, मुक्त फळासाठी मुक्तीसाठी महाराज जे प्राप्तव्य आहे या संबंधातून ती पूजा सदोदित पूजा. पुढं वर्णन केले महाराजांनी. पूजा होते मुक्ता फळी रसवोविया मंगळे. असा मंगल रूप रस त्यातून प्राप्त होतो. परिणामता अभंगाच्या तिसऱ्या
अखंडित ओघ चालियला नित्य. महाराज वर्णन करतात, एकदा का त्याच्याशी समरस झाला, त्याग पूर्ण समर्पित झाला का, मग ती त्याची नित्यधार अखंडित पूजा चालते महाराज. त्याला कोणताही मध्ये प्रतिबंध नाही, म्हणून धार अखंडित. आपण जसं देवावर धार धरतो, गणपतीवर जी काही पूजा आपण ज्या ज्या करतो त्यावर, तसं आता आमच्या मारुतीला आमुष्याला धार धरतात. चैत्र महिन्यामध्ये महादेवाच्या पिंडीवर गळती लावतात. अखंडित चालतं. तसं अखंड व्यवस्थेचा अवस्था तुकोबारांनी प्रगट केली की त्याच्याकरता वेगळं काही आता खंड पडण्याचं कारण राहत नाही. म्हणून ती कारण निवृत्तीपूर्वक धार अखंडित ओघ चालियला नित्य. नित्य हे सगळ्यात अवघड आहे महाराज. आम्ही साधना करतो पण नित्य करू शकत नाही. म्हणून तर महाराजाला म्हणावं लागलं, नित्य नेमना आम्ही तो प्राणी दुर्लभ. हो, सुकाळ नाही, दुर्लभ. हो, दुर्लभ का तर नित्य लागणं, नित्य होणं हे कठीण काम आहे. म्हणून अवस्थेत विचार केला तुकोबारांनी की आता आम्हाला अडचण नाही. म्हणून समर्पित झालेल्या जीवाकडून होणारी व्यवस्था ही नित्य असते. तुकोबारांनी प्रगट केलं. म्हणून धार अखंडित ओघ चालियला नित्य. पूजा होते मुक्ता फळे रस ओविया मंगळे. विठोबार कुमाई वाणी पूजा होते मुक्ता फळी. धार अखंडित ओघ चालिला नित्य. पूजा होते मुक्ता फळी रस ओविया मंगळी. या न्यायाप्रमाणे तुकोबारायणी जो काही चिंतनाचा भाग तो शुद्ध परमार्थातल्या शुद्ध भक्तीचं स्वरूप वर्णन करणार आहे. किंबहुना त्याच्याकरता एकदा कोणी गुणवान मंडळी असतील ते म्हणतील, महाराज आमच्याकडे बघच न, तुम्ही सुद्धा चाल म्हणायचे असं तर देऊ शकता वेळेचं चिंतन करून. मग शेवटी तुकोबाराय म्हणतात त्या अभंगाच्या होती जीव पूर्ण होती जीव पूर्ण होती जीव पूर्ण होती जीव जीव तुका हुनी ठेला भाव. शेवटी आहुती देतात महाराज. आपण यज्ञ म्हटले की आहुती, मग नाम यज्ञ. हो, आता कर्मकांडामध्ये यज्ञाला किती किंमत आहे, काही कालापुरती होती महाराज. म्हणून तर महाराज वर्णन करतात, मोडून या वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्यभार चाली ऐसा. यज्ञ म्हटलं की सगळी साधनं पर्याप्त पाहिजेत. त्याप्रमाणे तुकोबाराय ते वर्णन करतात. आता शेवटची आहुती कोणती? पूर्णाहुती जीव.
तुकाहुनी ठेला भाव. म्हणून पहिल्या चरणाचा संबंध शेवटच्या चरणात तुकोबारा प्रकट करतात की समर्पिले वाणी. मग समर्पण करण्यामध्ये काय काय समर्पण. माणसं समर्पण करतात पण हातचं राखून समर्पण करतात. बऱ्याच लोकांना कीर्तन लय आवडलं कोंबरपासून हालतात पण पट्टी देताना मागं सरकतात इथले सोडून. कीर्तन आवडतं महाराज पण अंगलट काही प्रकरण आलं का माणसं म्हणतात आपल्याला जमत नाही तेवढं आपल्याला काय घडणार आहे. घडत कधीच नसतं महाराज. घडवावं लागतं त्याचं नाव परमार्थ आहे. सहज घडलं असतं तर परमार्थामध्ये. म्हणून तर धर्माचा पाय एक लंगडा आहे. मागितल्याशिवाय कोणी देत नाही सांगितल्याशिवाय कोणाला कळत नाही त्याचं नाव धर्म आहे. हो बळच माणसाला उभं करावं लागतं. म्हणून तर काकडा प्रसंग आहे. उठा जागे भारी आता. माणसं मनानं उठल्यावर काकडा जन्मला नसता. हो धर्माचा पाय लंगडा. धर्माच्या पायाकरता माणसानं उभं राहावंच लागतं. उभं करावं लागतं लोकायला. संसारामध्ये माणसं सदा दक्ष आहेत पण परमार्थात नाही. तसं तुकोबारा म्हणतात आम्ही यज्ञ केला आहे आणि हा पूजारूपी यज्ञामध्ये शेवटची आहुती कोणती तर जीव भाव टाकला. याला म्हणून पूर्व सुरुवातीला लिहिले समर्पित. हो समर्पिली वाणी. समर्पण हा परमार्थातला महत्त्वाचा अंग आहे महाराज. आपण जोपर्यंत समर्पित होत नाही तोपर्यंत मोक्ष नाही. मग त्याच्याकरता सगळ्या व्यवस्था विचारात घ्या. मग 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण काय काय सांगतात. सगळ्याचं एक सारे सोडावं लागतं तेव्हा मिळतं. दिदल्या वाचोनी फळप्राप्ती कायची इच्छा कल्पनेची व्यर्थ बापा. परमार्थ मिळवायसाठी नाही परमार्थ घालवायसाठी आहे. परमार्थ मिळवायसाठी कधीच करायचा नाही. आणि परमार्थ मिळवायसाठी केला असेल तर ते अज्ञानी लेकराचं कर्म महाराज. म्हणून तर परमार्थ नो हे लेकुराच्या. हो परमार्थामध्ये मिळवायचं नाही परमार्थामध्ये घालवायचे. हो म्हणून तर काय काय माणसं लांबून बाहेरून पाठिंबा. आमचं जाते काय की महाराज म्हणले घालवा लागते. मग आमचं जाते काय की माणसं संसाराला धरून बसले. किती धरलं तर बापू एक दिवस वेळ येणारच आहे. कोणते आवरा अंधार पडायला. नाही नाही मी यंदा दिवाळीला एशियन पेंट द्यालाय. कोणता पेंट दे तुला उचलणार म्हणजे उचलणार. किती बोटात अंगठ्या घालून हिंड बापू एक दिवस तरी म्हणणार काय बांधोनिया देती यमाची हाती भूषणे घेते काढोनिया. हे मी लिहिलं नाही महाराजांनी लिहिलंय. लक्षात ठेवा. विडाला विडाला बाह्य तर व्यवहार तुम्हाला वेच करावा लागेल त्याग करावा लागेल. पण तुकोबाराने शेवटची आहुती दिली आहे कोणती सगळ्यात आवडणार. हो सगळ्यात काय आवडते माणसाला जीव आवडतो महाराज. सबको जीव प्यारा आहे की नाही. सगळ्याला जीव आवडतो. त्याची आहुती तुकोबारा म्हणतात ती दिली. कारण कोणती आहुती होती महाराज. कोणता जीव होता. जीव होता का भाव होता. भाव होता महाराज. म्हणून पुढे वर्णन केलंय. पूर्णाहुती जीव तुकाहुनी ठेला भाव. वस्तू नाही लक्षात ठेवा. भाव दिला आणि भाव घेऊनच आम्ही मिरवलो. हो म्हणून तर वास्तविक पाहता आपण देवची बरे देवची बरे आणि तुका म्हणे खरे तुम्ही पण खोटं समजले म्हणून ऐकावं लागलं कीर्तन. विठाला भावाची आहुती तुकोबाराय म्हणतात देतात. म्हणून पूर्णाहुती जीव तुकाहुनी ठेला भाव. पूजा होते मुक्ता फळे रस विया मंगळे ज्ञानेश्वर.
रसवळीला पूर्णाहुती जीव तुका होई गेला भाव पूजा होते मुक्ता फळी रस ओव्या मंगळे झाली येतामती सेवा हनुमंतरायाच्या चरणी अर्पण करू ते थांबू सर्वांची आवड सर्वांचा आग्रह आता काही दिवसातच पुन्हा द्वादशीला यायचंच आहे ऐकलं का आता माऊलीचा लेच आग्रह यावंच लागते खूप मोठा धाकानं हो आणि सगळी ती फौज पाहिल्यावर मला वाटलं आता गपचिप चालायचं मागं किती मार्क बैल असू द्या बाजारात गेलेलं अवघड आहे तसं आमची फौज आनंद सर्वांचा द्विगुणित झाला आणि मला थोडंसं पहिल्यापासून दडपण आहे की वेळेवर जात जावं वेळेवर कीर्तन करे जावं आपली तेवढी तर डिग्री आपल्या दुसरी तर कोणती डिग्रीच नाही आणि दुसरी डिग्री आळंदी पंढरीची वारकरी ही डिग्री आपली दुसरी कोणती वारी आहे हो पण आपला आनंद मला सुद्धा प्राप्त झाला आपण सुयोग्य वेळ दिला वेळेत तुम्ही मला समाधान सामावून घेतलं त्याच्याबद्दल कृतज्ञ आहे कारण मला वेळ झाल्यानंतर छातीवर दगड ठेवल्यासारखं होते पण तरीसुद्धा तुम्ही गोड म्हणून घेतलं आहे ऐकलं का असंच उत्तर गोड म्हणून घेत जा आणि मला केव्हा येऊ देत जा असं नाही आजच्या पुरतं कारण ह्या माऊलीच्या फोननं मी इतका काय सांगू आता तुम्हाला पंढरपूरपासून माऊली भाऊ आलंच पाहिजे आता मला सांगू का तुम्हाला सांगूनच टाकतो जाता जाता काय मला फार लौकिकाचार आवडत नाही मी सरळ साधं जीवन जगणारा एक सामान्य वारकरी आता तुम्हाला तुमची हौस आहे मला मान्य आहे पण मला वाटतं असं काही लवाजमा हे ते करणं आवडलं नाही त्याचं कारण सांगतो मी ज्या घरात जन्माला आलो त्याच्यातली एक गोष्ट सांगून जातो तुम्हाला पंढरपूरच्या वाड्यात आपण सगळे येता यशवंत महाराज उर्फ भाऊसाहेब महाराज ठाकूरबांची समाधी आहे त्यांना हे आवडत नव्हतं आता ते माझ्या रक्तात आलंच असणार योगायोग असा महातपुरी गाव आहे महातपुरी गावामध्ये ती येणार आहेत म्हणून बँड वगैरे सगळे फटाके हार वगैरे सगळा कार्यक्रम महाराज म्हणले हे नका करू तुम्ही मला आवडत नाही पण महाराजांना लोकांनी आवडलं नाही केलं लोकांनी महाराज बाजूला उतरले गाडीतून आत्ता येतो म्हणले आणि गंगेतून बाहेर जाऊन त्या गावात जाऊन बसले लोक इकडंच बँड वाजवायले म्हणजे तुम्हाला सांगायचं म्हणजे मला मोठेपणा सांगायचा नाही पण मला वाटते नको न जाणो अहंकाराचा वारा न लागो राजसा हो खरं तर मी सतत माझं हे जपलंय मी कोणतं जपलंय आता बरेच लोक म्हणजे महाराज तुम्ही लय मोठे कोण सांगते मला सांगू का आमच्या गावात दररोज म्हैस चारायला नेते ती मै गाडी अडवते महाराज तुम्ही एवढे मोठे महाराज एवढ्या गाडीत कसे म्हैस थांबाला बांधून मला अडविते तुम्ही गाडी कवा घेणार आहेत मला काय म्हणायचंय तुमच्या वेळेला हजर होतो ना गाडी मोठी असो का लहान असो महाराज हे मला कधी आवडलं नाही मला कधी जमलं नाही महाराज म्हणून मला वाटतं तुम्ही लय आवाजावा करी जाऊ नका आमचे मारुती अण्णा वरून वारले ना अण्णा मला असंच होय भाऊ मग कधी येता होय भाऊ कधी येता खरंच आहे महाराज त्यांचा संकल्प पूर्ण झाला सांगू का खिशात माझा फोटो मरेपर्यंत वापरला सदा आले म्हणायचे भाऊ बघा डायरी तुमचा फोटो आहे बरं आणि मला वाटते माझ्या कीर्तनात तुमच्या कीर्तनात माझा जीव जावा खरंच गेला ना महाराज गेला का नाही माझं कीर्तन चालू आणि अण्णा गेले असल संकल्प सिद्धीला गेला महाराज तसं मला समाधान एक वाटतंय तुम्ही मला तुमच्यासारखं समजी जा लय वेगळं मोठं करीत जाऊ नका का लय मोठा फुगा कधी फुटल सांगता येत नसते आमच्या नामदेवराने कशामुळे अभंग लिहिला असेल हो ज्ञानोबारा का म्हणतात नवलंकाराची गोटी विशेषणाला घ्या ज्ञानाचे पाठी सरळ सरळ जगू देत जा सरळ सरळ चलू देत जा चालण्यातच मला आनंद आहे तुमच्यात मिसळण्यात आनंद आहे महाराज आमच्या साधू संतांची प्रतिज्ञा आहे येथे उपकारासाठी आले आणि मला जर वर नेऊन ठेवलं तर तुमची भेट केव्हा होईल म्हणून मला सरळ चिंतन आहे माझं कोण कोण मला मोठं समजित असेल त्याची कृतज्ञता
पण सरळ जीवनात राहू देत जा. आणि तुमच्यासारखे मित्र भेटल्यावर अनंत काळ हे परमार्थ चालणार महाराज, त्याच्या शंका नाही. आता आमच्या तरुण मंडळीने पुढाकार घेतलाय, आयोजन केलंय, आनंदाने मला सगळ्याला बोलवलंय, सगळ्याला ज्ञानामृत पाजलंय. सगळ्यांनी वैष्णव व्हा, पुढ्या सोडून द्या, माळकरी व्हा, एक तरी पंढरीची वारी करीत जा, एक तरी पंढरीची वारी करीत जा, एक तरी आळंदीची वारी करीत जा. नाही जमली तर ठाकूरबाची बुवासाहेबाची वारी करीत जा. आम्ही दुनिया फिरून यायलो महाराज, पण पंढरी, आळंदी, दैठणं विसरत चाललो. ज्याने आम्हाला उभं केले त्यांचा आशीर्वाद तुमच्या पाठीमागं राहू द्या, ते तुमचं भलं करील महाराज. म्हणून मी म्हणत असतो, आता कोणत्या स्वरात गायलंय याच्यापेक्षा ज्यांनी लाकडावर विना तार चढवली, पहिला छेडला तो मोठा असतो महाराज. आता आम्ही पंचम गायला का, खर्ज गायला का, कोणता गायला, पुन्हा राहिलं. पण ज्यांनी तार चढून पहिली छेडली का, तो सगळ्यात मोठा, आणि त्याचं नाव ठाकूरबुवा आहे महाराज. तिथली वारी तुम्ही केली पाहिजे, पंढरीची वारी केली पाहिजे. म्हणून आमच्या तरुण मंडळीला शेवटचं सांगणं आहे, व्यसन मुक्त रहा. आपलं गाव कुठंतरी एखाद्या योग्य अधिकारावर नेऊन पोहोचवा, नाही तर कार्यक्रम चालूच आहेत बापू. 12 क्विंटल दळलं, 15 क्विंटल दळलं, माणसं संध्याकाळी बराशीत कशी. चिंतन केलं पाहिजे महाराज. आज जेवढ्या आईवडिलाच्या अंतकरणात एकच चिंता आहे महाराज, धन आहे, दौलत आहे, सत्ता आहे, संपत्ती आहे, पण लेकरू तिन्ही सांजायला घरी येतंय का. सगळ्या आईवडिलाच्या अंतकरणात हेच भेव आहे. मुलीच्या बापाच्या अंतकरणात ते कोणाच्या गळ्यात बांधाव, निवडायला निघाले. लक्षात ठेवा, माळकरी असेल त्याला पोरी द्यायलेत बरं लोक, लक्षात ठेवा, पोरायला सांगायलो. आधी विचारायलेत महाराज, एखादं माळकरी घर बघा की एखादं म्हणायले, ती विचार करा. म्हणून तळमळीने सांगायलो, मी तुमच्यातलाच आहे, तुमचाच आहे, तुमच्यासारखाच आहे, याच्यापेक्षा वेगळं माप काढीत बसू नका. तुम्ही बोलवा, मैं हाजर. ती मला म्हणली, माझ्याबद्दल काही सांगसाल? मी सांगणारच. हो, नाहीतरी आळंद देऊनच आलो ना बापू, त्या माऊलीपासून ह्या माऊलीपाशी. हो, आनंद आहे महाराज. झालेली सेवा हनुमंतरायाच्या चरणी अर्पण करू आणि इथे थांबू. विठ्ठल जय जय. बोलिलेले करो नाहीच्या विराधी कारण आपला तुका म्हणी ज्ञानी